दुर्धर आजारानं ग्रस्त असलेल्या सुमारे 350 गरजू मुली आणि महिलांना आई प्रतिष्ठानच्या वतीनं पौष्टिक आहाराचं वाटप करण्यात आलं। दुर्धर आजारानं ग्रस्त असलेल्या सुमारे 350 गरजू मुली आणि महिलांना आई प्रतिष्ठानतर्फे पौष्टिक आहाराचं वाटप करण्यात आलं। गुढीपाडवा आणि जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं राबवलेल्या आई प्रतिष्ठानच्या या कौतुकास्पद उपक्रमामुळे गरजूंचा गुढीपाडवा गोड झाला। छत्रपती श्री शिवाजी महाराज शासकीय सर्वोपचार रुग्णालयातील डॉक्टर वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या ART+ सेंटरमध्ये हा कार्यक्रम झाला। प्रारंभी व्याहाती होम करून कार्यक्रमाचं उद्घाटन झालं। या प्रसंगी व्यासपीठावर प्रभारी अधिष्ठाता डॉक्टर विद्या किरणकर, उप अधिष्ठाता डॉक्टर नरेश झंजाड, वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर संपत तोडकर, वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अग्रजा चिटणीस, आई प्रतिष्ठानच्या सृष्टी डांगरे यांची उपस्थिती होती। पण मी तुम्हाला धान्य देते, म्हणजे मी तुम्हाला मदत करण्यासाठी इथे आलेली नाहीये। मी तुम्हाला इथे आलेले आहे तुमच्याशी बोलण्यासाठी मी आलेले आहे, तुमच्यासोबत थोडासा वेळ घालवण्यासाठी मी इथे आलेले आहे, तुमचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी मी इथे आलेले आहे, तुम्हाला तुमचा सन्मान करण्यासाठी आज मी इथे आलेले आहे। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हीही समाजातील सर्वसामान्य महिलांसारखाच तुम्ही एक घटक आहात, तुम्ही समाजापासून वेगळे नाही आहात हे सांगण्यासाठी आज मी तुमच्याकडे इथे आलेले आहे। तुम्ही आजारी आहात, तुम्हाला खूप मोठा आजार झालेला आहे, ही भीती तुमच्या मनातून काढून टाका। सर्वसामान्य लोकांसारखं तुम्ही खूप मनापासून आयुष्य जगा, आयुष्य हे खूप छान आहे आणि तुम्हाला सुद्धा स्वप्न आहे, तुम्ही सुद्धा तुमचे स्वप्न पूर्ण करू शकता, तुम्ही सुद्धा समाजामध्ये तुमचं स्वतःचं अस्तित्व निर्माण करू शकता। तुम्हाला सुद्धा इथे माझ्या समोर बसलेल्यांपैकी कित्येक विद्यार्थिनींना, कित्येक मुलींना, कित्येक महिलांना डॉक्टर होण्याची इच्छा असेल, टीचर होण्याची इच्छा असेल, इंजिनियर होण्याची इच्छा असेल, तुमचे हे स्वप्न जे आहेत ते नक्की पूर्ण होऊ शकतात। तुम्हीही समाजामध्ये तुमच्या क्षेत्रामध्ये अगदी टॉपला जाऊ शकता। जे एक सामाजिक कार्य आहे की गोळ्या औषधाच्या पलीकडे जाऊन जर काय करायचं असेल तर आई फाउंडेशनच्या निमित्ताने डांगे मॅडमनी आपल्याला नुकतंच सांगितलं आहे की या फाउंडेशनतर्फे काय काय योजना करतात आणि कोणाला काय जर त्याचा जर लाभ घ्यायचा असेल तर कधीही मला वाटतं कोणी आई फाउंडेशनला आणि डांगे मॅडमला कधीही अप्रोच करू शकतात आणि त्यांनी तात्पर्याने तुमचे काय जे प्रॉब्लेम्स असतील त्या योजनाखाली काय जर बसू शकत असेल तर ते नक्कीच तुम्हाला मदत करते। आणि एक नवीन वर्षाची गोड सुरुवात म्हणून जे पोषक आहार दिलेला आहे, गोळ्या औषध आपण घेतो ते एक ट्रीटमेंटचा भाग झालेला आहे, पण एक आपलं सुदृढ आयुष्य राहावं म्हणून जे काय पोषक आहार आपल्याला हवा असतो तर आई फाउंडेशनतर्फे त्यांनी आपल्याला इथं अरेंज करून दिलेलं आहे। मनापासून धन्यवाद देतो। त्यांनी आपल्या इथे जे रुग्ण येतात त्यांची निकट लक्षात घेऊन त्यांनी हा कार्यक्रम अरेंज केलेला आहे। त्याच्यामार्फत एक सकस धान्य तुम्हाला कसं भेटेल याच्याबद्दल त्या जागरूक आहेत आणि त्यांनी आता बरेचसे चांगले कार्यक्रम त्यांच्या आई फाउंडेशन मार्फत होत आहेत, त्या पण गोष्टी सांगितल्या त्यांनी। त्यांच्या ज्या कार्यक्रम आहेत या सर्वांसाठी त्यांचं इथं मनापासून धन्यवाद देतो। तर आई फाउंडेशननी आज हा जो पुढाकार घेतलेला आहे या मुलांना, या महिलांना त्यांचा सण गोड व्हावा आणि त्यांना समाजामध्ये आपण काहीतरी वेगळे आहोत हे फिलिंग न येणं हे खूप गरजेचं असतं। त्याच्यामुळे आई फाउंडेशन डांगरे मॅडमनी हा उपक्रम आपल्याकडे राबवला आहे। त्याच्यामध्ये मॅडमनी ऑलमोस्ट 300-350 किट्स ज्याच्यामध्ये आहेत आहाराचे, ज्याच्यामध्ये हरभरा डाळ असेल, गूळ असेल, खजूर असेल, अशा गोष्टी त्या किटमध्ये आहेत जेणेकरून तो वापर करून उद्याचा गुढीपाडवा गोड होऊ शकतो त्यांचा। आणि आपण सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ART सेंटर आहे 39 नंबरमध्ये, तिथे आपण या दुर्धर आजाराच्या रुग्णांना ट्रीटमेंट देतो। 18 वर्ष झाले हे सेंटर कार्यरत आहेत। प्रास्ताविक डॉक्टर अग्रजा चिटणीस यांनी तर वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सुनीता गायकवाड यांनी सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन केलं।